नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज म्हणजे लेटच झालं उठायला, तरी आम्हाला 9 वाजलेत. रात्री पण काय झोपू दिलं नाही त्रिशूने. तेव्हा गायत्री मस्त आज इडली बनवते. चला म्हटलं इडली बनवते तर एक व्हिडिओ घेऊन घ्या म्हटलं. 2-3 दिवस झालेच व्हिडिओ काही येत नाहीत आपले, आणि आपण सध्या कुठल्या विषयावरती बोलत पण नाही आहे. सध्या मी आपले फॅमिली व्लॉगच टाकतोय. एवढं कसं फुलून जातं गायत्री? ते काय टाकते तू याच्यामध्ये? काय डाळ आणि तांदूळ? आणि ते इनो वगैरे नाही टाकत रात्रीचं? तर किती फुलून जाते ना ती. अरे पण हे आपल्या दोघांसाठी का पूर्ण चॉलसाठी? अच्छा, सगळेजण खाणार. मित्रांनो, इकडं रात्रभर पासून पाऊस चालू आहे. रात्री पण एवढा पाऊस होता. नशी त्या पत्र्यांवरती तिथं वरती कागद वगैरे टाकला आहे. मित्रांनो, तो कागद वगैरे ते मीच पैशाने टाकले ना. तुम्ही म्हणता ते रूम मालिक वगैरे देत असेल. पुण्या साईडला कसं सगळ्या गोष्टी रूम मालिक करून देतो. नळ खराब झाला का रूम मालिक सगळ्या गोष्टी. पण इथं तसं काही नाही. नळ खराब झाला तर आपल्यालाच करायला लागतं, आणि वरती पत्र्यामध्ये पाणी गळत असेल तर पत्र्यांचं काम पण आपल्यालाच करायला लागतं. मग मला एक समजत नाही मुंबईतले. घरातल्या घराला कलर पण आपल्यालाच करायला लागतो दिवाळीला दरवर्षी. असं नाही की रूम मालिक करून देईल. मग मला एक समजत नाही, रूम मालिक एवढं 8,500 आणि 9,000 भाडं कसलं घेतात? मग नळाला पाणी नाही आलं तर प्लंबरला पण आपल्यालाच बोलवायला लागतं. ते डायरेक्ट बोलतात राहतात तुम्ही तर तुम्हालाच करायला लागतं. ते डायरेक्ट 8,500 आणि 9,000 रुपये भाडं घेऊन घेतात. आता आमच्या इथं लाईट गेली होती, ते इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवलं. ते रूम मालकाचं काय म्हणा, ते लाईट अगर काय प्रॉब्लेम झाला काय नाही मीटरमध्ये तर त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत ना. इलेक्ट्रिशियनला पण मीच बोलवलं. माझ्याकडनं त्यांनी 300 रुपये घेतले, ते पण देऊन दिलेत. म्हटलं जाऊ दे, चल आपल्यालाच राहायचं इथं, आणि एवढं आपण 8,500-9,000 रुपये घर भाडं भरतो. जाऊ द्या, तो भाग वेगळाच राहिला. हे बघा इथं मस्त आता इडली बनवते गायत्री. तू इडलीचा पण व्यवसाय करू शकते गायत्री. सगळं बनवलं का सगळं बनवायला सगळं विकायला लावून द्या. पाणीपुरी बनवली की पाणीपुरीचा व्यवसाय कर. वडापाव बनवला की वडा. त्रिशू आले का? एका मित्रांनो, आत्ता उठली. रात्रभर आम्हाला झोपू देत नाही आणि सकाळी उठते. त्रिशू, रात्री औषध घेतलं होतं ना तू? नाही घेतलं? घेतलं होतं ना. तुला खोकला येत होता ना? नाही. उलटी सारखं होत होतं. पण तू तर औषध घेतलं ना. मग कुठलं घेतलं, मँगो की ऍपल? ऍपलचं औषध घेतलं तू? तिला ते असे फ्रूट सांगून द्यायला लागतात औषधी, तेव्हा ते औषधी घेते. झाली ना मग आता झोप तुझी? क्या झोपायचंय? त्रिशू, हे बघा इकडे पावसाचं वातावरण आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो थांबायचे आमचे चॉल. झाड तर मस्त आहेत. पाऊस चालू आहे. ही आमची गॅलरी. गायत्री, झाड तर मस्त झाले तुझे. का काय झालं त्याच्यात? काय टाकलं आधी? पाणी टाकलं? पाणी जास्त टाकायचं का तेवढं टाकायला लागतं? किती? 3 बसतात ना? आपण का महिन्यात ना कधीतरी खात होतो इडली ना गायत्री. तुला आवडतो का गायत्री इडली? मग ते डोसा पण बनवून टाक ना. मग ते बटाट्याचे चटणी नाही बनवली बटाट्याची. ते बटाटा उकडा नाही जाऊ दे. 4-5 वाजता, नाही तर ते पीठ राहील ना तेव्हा बनवून टाक. मग सगळ्याच नको इडली बनवून टाकू. मग सगळ्यांची इडली बनवून घ्यायची, उगीच वेस्ट जाईल ते. त्यापेक्षा 4-5 वाजता मस्त ते पीठ राहू दे आणि डोसा वगैरे बनवून घे त्याचा. डोसा खाशील की इडली खाशील त्रिशू तू? डोसा. काय खाशील? डोसा. डोसा खाशील? इडली नाही खाणार? मम्मी इडली बनवते ना. इडली बनवते मम्मी. ते डोक्याला लागेल ना कार्टून. ते मम्मी नारळ फोडते. कुठलं काय काहीतरी नारळ?
ही नारळाची काय चटणी बनवते ना? सांभाळ हाताला लागेल. नाही त्याच्यात पान नाही का खराब निघालं? पिऊन घे ते पाणी, पिऊन घे मग काय ते. तुला पाणी प्यायचं आहे? हा थांब, तिला ते साधं पाणी दे, ते नारळाचं पान नको देऊ, तिला आधीच खोकला येतोय काहीतरी.